नमस्कार माझा दयाच्या
हरे रामा नवल विनोद विहारी हरे कृष्ण हरे रामा नवल विनोद विहारी कृष्ण हरे राजा राम हरि जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम जय जय राम राजा राम गोवर्धन गोपाल गोकुल संगणहारी
हे
वसती केली आम्ही वसती केली आम्ही वसती केली आम्ही वसती आम्ही वसती केली रामी आम्ही वसती केली आम्ही वसती केली आम्ही वसती अथवा शीघ्र काळी जावो अथवा शीघ्र काळी जावो शीघ्र काळी जावो केली आम्ही वसती
आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदानो। इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियता मे सदा शिवा। अनेन प्रियतान्तेव भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सर्वांनी मिळून एक श्लोक म्हणूया। कैलासवाणा शिवचंद्रमौळी माता भूमिराळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवेण शंभो मज मोहनहारी। नमः पार्वती पतये हर हर महादेव। भगवान नागेश्वर महाराज की सीताकांत स्मरण जय जय राम। भगवान प्रभु नागेश्वर महाराज भगवान श्री प्रभु रामचंद्र महारुद्र हनुमंत आणि सज्जनगड निवासी श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या चरणी नमस्कार करतो। ब्रह्मचिंतन कीर्तनमालेचा आजचा द्वितीय दिवस। या कीर्तनमालेचा अशा या द्वितीय दिवशी ब्रह्माबद्दलचं निरूपण ब्रह्मनिरूपण या ऐकण्याकरता कळवळीनं आलेले श्रोते असे सर्व परमेश्वर स्वरूप श्रोते या सर्वांना मनापासून नमस्कार करतो। आमचे दोन्ही उत्तम कलाकार या सर्वांना नमस्कार करतो आणि निरूपणाला प्रारंभ करतो। काल आपण काय पाहिलं फक्त एका 2-3 मिनिटांमध्ये बघूया, जेणेकरून कोणी जर नवीन श्रोते आलेले असतील तर त्याला कळण्याकरता नक्की बाबा विषय काय सुरू आहे। तसं पत्रिकेवर छापलंच आहे, पण पत्रिकेवर सगळं छापलेलं नाहीये बरं का। काल जे बोललो ते सगळं छापलेलं नाहीये, त्यामुळे 2 मिनिटं फक्त त्याकरता खर्च करतो आणि पुढच्या निरूपणाकडे वळतो। विषय आपण असा पाहिला की परमात्म्याने ही जी सृष्टी निर्माण केली, परमात्म्याने म्हणजे ब्रह्मदेवाने ही जी सृष्टी निर्माण केली, त्या निर्माण केलेल्या सृष्टीला काय म्हणतात तर भूते असं म्हणतात। मग 2 प्रकारची भूत झाली, ती म्हणजे जडभूते आणि चेतन भूते। जडभूते म्हणजे निर्जीव, जडत्व त्याला आहे, ती आपणहून हलत नाही। आणि चेतन भूते म्हणजे पशु पक्षी प्राणी बरं का। आणि हे सगळं भगवंताने निर्माण करून तो कुठं गेला, तो आम्हाला दिसत का नाही तर तो दिसणारा नाहीच आहे।
देव तेथेची जाणावा. तुकोबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तो दिसणार नाही. तो कुठं गेला तर तो कुठेही गेलेला नाही. त्यानं जेवढं म्हणून निर्माण केलं श्रोते हो, तत्सृष्ट्वा, जी सृष्टी त्यानं निर्माण केली, तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत, म्हणजे काय, त्यात तो प्रविष्ट झाला. जे म्हणून काही आहे, लाकडात एखादे आहे, माईक मध्ये आहे, पण मग प्रकट करून दाखवा एवढा अधिकार कोणाचा नाही इथे श्रोते हो. जर प्रल्हादासारखा, ध्रुवासारखा जर आला आणि समजा त्याला कोणीतरी विचारलं, हिरण्यकशिपू किंवा राक्षसाने कोणीतरी, की दाखवा माईक मधून प्रकट करून देव, तर प्रल्हाद सांगेल आहे काय, आणि त्या पद्धतीने माईक मधून सुद्धा देवी श्रोते हो प्रकट होईल. पण सगळ्यामध्ये देव आहे, देव नाही अशी जागा नाही. विथा ठावया राघवे मिळ नाही अशी एकही जागा नाही की जिथे भगवंत नाही. सर्वत्र भगवंत आहे, दशांमुळे तो उरलेला आहे. म्हणून भगवान म्हणाले, ईश्वर सर्व भूतानां, सर्व भूतमात्रांमध्ये मी आहे, म्हणून हा भूते शब्द आहे श्रोते हो. आणि असा भगवंत त्यात तो प्रविष्ट झाला. त्याला जागा सरकायला जागाही नाही, कारण सगळ्यामध्ये तो व्यापून आहे. मग जडभूत आणि चेतनभूत असे दोन भाग वेगवेगळे का झाले, तर त्यांच्या कर्माप्रमाणे हा एक पहिला विषय. आणि दुसरा विषय असा श्रोते हो, की अंतःकरण नावाचा जो विषय आहे तो फक्त चेतनभूतांमध्ये आहे, तो जडभूतांमध्ये नाही. चेतनभूतांमध्ये म्हणजे पशु पक्षी प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये फक्त अंतःकरण आहे, जडभूतांमध्ये अंतःकरण नाही. पण तरी सुद्धा चेतनभूतांमध्ये सगळ्यांमध्ये जरी अंतःकरण असलं तरी सुद्धा पशु पक्षी आणि प्राणी आणि आपण यात काय फरक आहे, तर अंतःकरण चतुष्टय आपण काल पाहिलं. अंतःकरण चतुष्टय कशाला म्हणतात, मन बुद्धी चित्त अहंकार. तर ही चारही गोष्टी, चारही भूमिका प्राण्यांमध्ये सुद्धा आहे आणि आपल्यात सुद्धा आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय, ते एका बुद्धीचा फरक आहे. सर्व प्राण्यांमध्ये देहबुद्धी आहे आणि आपल्यामध्ये देहबुद्धी सुद्धा आहे आणि आत्मबुद्धी सुद्धा आहे. लक्षात घ्या, त्यांच्यात फक्त देहबुद्धी भोग घेण्यापुरतं, विषय भोग घेण्यापुरतीच फक्त बुद्धी त्यांच्याकडे आहे, आणि आपल्याकडे आत्मबुद्धी आहे आणि देहबुद्धी आहे. पण जर माणसाने फक्त देहबुद्धीचा उपयोग केला तर प्राणी आणि मनुष्य ह्यात काही फरक उरत नाही. इथपर्यंत आपण बघून आलो. त्यातली जी आत्मबुद्धी जी आहे, त्या आत्मबुद्धीने बुद्धी काय करते, विचार करते श्रोते हो. समर्थ जे म्हणतात ना, आम्ही वसती केली, आम्ही समर्थ म्हणतात म्हणजे कोण म्हणते, समर्थांची बुद्धी म्हणते आम्ही वसती केली रामी, आस्था नाही देह नामी. देह दीर्घकाळ राहो अथवा शीघ्रकाळी जावो, देहास हो उत्तम भोग अथवा जडोत दुःख रोग. कारण रामी रामदास म्हणे, रामापाशी काय होणे, अशी भगवंताची लीला आहे श्रोते हो. म्हणून समर्थ म्हणताय, त्यांची बुद्धी म्हणते, समर्थांची निश्चयात्मिका बुद्धी, निश्चय करून म्हणते. कारण विचार करणं हे बुद्धीचं काम आहे, संकल्प विकल्प करणं हे मनाचं काम आहे, चिंतन करणं सारखं हे चित्ताचं काम आहे, आणि अभिमान करणं हे अहंकार, मीपणाचं लक्षण आहे. हे अहंकार हे मीपणाचं लक्षण आहे. अशा या आत्मबुद्धीने आपण विचार करायचा ब्रह्मस्वरूपाचा. इथपर्यंत का आलो. आता नाहीतरी आपल्याला सिरियल मुळे सवय झाली सगळ्याला, की आपले कल देखा था असं असतं नवीन. कालपर्यंत एवढं तुम्ही पाहिलं, आता इथून पुढे. त्यामुळे रोज 2 मिनिटं आधी काय झालं हे सांगितलं जाईल बरं का. जय जय रघुवीर समर्थ असो. लक्षात घ्या, देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, बहुमोल असं शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मनुष्य जन्मामध्ये इतका दुर्लभ जन्म, इतका दुर्लभ हा देह आहे, आपलं शरीर इतकं दुर्लभ आहे. आचार्यांनी सांगितले दुर्लभम त्रयमेव इतः, 3 गोष्टी दुर्लभ. त्यातला दुर्लभम त्रयमेव इतः देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. 3 गोष्टी सांगितल्या या दुसऱ्या ओळीमध्ये. त्यातला मनुष्य जन्म पहिली गोष्ट ही अतिशय दुर्मिळ. देह अतिशय दुर्मिळ आहे हा. कारण बघा, हा एकमेव देह असा आहे की तो उभा आहे. नीट काळजीपूर्वक बघा, निरीक्षण करा.
84 लक्ष पूर्ण ह्या निर्माण केलेल्या गोष्टीमध्ये मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे की त्याला उभं ठेवलंय भगवंताने, त्याचं शरीर. बाकी प्राणी आडवे, पक्षी तिरपे, काही आडवे तिरपे असे असतात. म्हणून मनुष्य फक्त उभा आहे. उभा का ठेवलाय? शरीर त्याला अनुकूल काय आहे? ब्रह्मस्मरण करण्याकरता शरीर अनुकूल का? तर त्याचं उभं आहे शरीर. म्हणून कारण उभा असण्याचा संबंध कर्माशी आहे. श्रोते हो, कर्म फक्त मनुष्य करू शकतो, गाढव नाही, घोडा नाही. पण एक आता गंमत सांगतो तुम्हाला शास्त्राच्या थोडीशी पाठची. वानर कधी कधी उभं राहतो, बरं का? वानर कधी कधी उभं राहतं आपल्याला दिसतं. नर आणि त्याच्या पाठीमागे वाघ हे अव्यय लावले. कधी कधी ते उभं राहतं. म्हणून ब्रह्मदेवाला शंका आली, बरं का? कारण 83,99,999 मध्ये कोणी उभं राहणारं शरीरच मी निर्माण केलेलं नाहीये. फक्त एकच 84 लक्ष वेळा आपण उभं शरीर आहे. कारण जाणू शकतो ब्रह्मतत्वाला, भगवंताला आपण जाणू शकतो, म्हणून शरीर अनुकूल ठेवलंय, उभं ठेवलंय. पण वानर कधी कधी उभं राहतो. हे ब्रह्मदेवाचं लक्ष कधी कधी, कायम नाही उभं राहत. ते अणू असतं, चालतं, फिरतं, आपल्याला माहिती. वानराचं मी काय सांगणार? जय जय रघुवीर समर्थ. ते कधी कधी उभं राहतं. म्हणून ब्रह्मदेवाला त्याच्यामधल्या नरपणाची शंका आहे. ब्रह्मदेवाला, बरं का, नरपणाची शंका आहे. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीची शंका व्यक्त करतात, शास्त्रामध्ये शंका व्यक्त करतात, तेव्हा वा हे अव्यय लावलं जातं. वा, बरं का? आपण जे म्हणतो वा वा, आवाज बसला तरी गायला, बरं गायला वा असं म्हणतो की आपण. तर ते वा नाही. वा ह्याचा अर्थ शंका निर्माण करण्याकरता ब्रह्मदेव म्हणाले परब्रह्म परमात्मा असं म्हणाला की मला शंका आहे या वानरामध्ये, म्हणून वा हे अव्यय लावलं, म्हणून वानर लक्षात घ्या. पण एकमेव असणारं उभं शरीर म्हणजे मनुष्याचं. म्हणून बघा, उभा असण्याचा संबंध कर्माशी कसा? आता लग्न समारंभ असतो कोणाकडे, काही मुंज असते. हे कशाला? आता हा 7-8 दिवसाचा हा आपला कीर्तन मागेचा कार्यक्रम, कीर्तन हे झालं. ज्यांनी सेवा इथं समर्पित केलेली आहे, आर्थिक, शारीरिक, कोणी हे रोज सतरंजा घालतं, काढतं, मेहनत होते, धावपळ होते, टेबल इकडून तिकडे आणावी लागतात. आणि 7-8 दिवस झाले, फार दमाला होतं. पण उत्सव काळामध्ये असं आहे ना, आपल्याला सगळ्यांना अनुभव असेल हा, आनंदाचा जिथे विषय असतो ना, तिथे कष्ट पडले तरी काही वाटत नाही, बरं का, जाणवतही नाही. पण एकदा का उत्सव संपला, एकदा का ते कार्य झालं, श्रोते हो, की तो माणूस म्हणतो फार दमलो 7-8 दिवसामध्ये, जरा चटई घालतो, जरा आडवा होतो, बरं का, आडवा होतो. आडवा होणे याचा अर्थ कर्माशी संबंध सुटला, बरं का. जेव्हा मनुष्य आडवा होतो तेव्हा तो कर्माच्या योग्यतेचा, अगदी शुद्ध मराठीत लायकीचा राहत नाही. सुद्धा सांगणे. जेव्हा तो आडवा होतो मनुष्य, तेव्हा कर्माशी संबंध त्याचा सुटला, तुटला. जेव्हा तो उभा आहे तेव्हाच कर्म. म्हणून भगवंताने आपलं शरीर हे उभं ठेवलेलं आहे. त्याचं कारण कर्म करण्याकरता कर्माचा संबंध उभं राहण्याशी. श्रोते हो, दृष्टांत देतो म्हणजे हा सिद्धांत स्पष्ट होईल. कीर्तनाचं स्थळ अलिबागच आहे, नागाव आहे, म्हणून इथूनच दृष्टांत देऊ, सोपं पडेल. आणि आपल्या गावाचे दृष्टांत चांगले चांगले जर दिले तर श्रोत्यांना बरं वाटतं. इथून मुंबईला जायचंय सगळ्यांना, सर्व अलिबागवाल्यांना मुंबईला जायचंय. बस केली, 10-12 बस केल्या. प्रत्येक बसमध्ये 50-50 माणसं. अलिबाग, नागाव, सगळ्या चौक, सगळं रेवदंडा पण घेतो का, राहतो नका कोणती म्हणून आलं असेल, सगळ्यांना घेऊन सबका साथ असो, जय जय रघुवीर, सगळ्यांना घेऊया. आणि बस मध्ये सगळे बसले आणि मुंबईला स्टँडला सगळे जण बस मधून उतरले. 10-12 बस, प्रत्येक बस मध्ये 50-50, 60-60 माणसं, 500-550, 1000 माणसं उतरली मुंबईला. अलिबाग करून निघालो आपण, मुंबईला उतरलो.
मी सुद्धा होतो त्या बसमध्ये, तुमच्यासोबत मी सुद्धा होतो. आणि मी विचारलं, मुंबईला उतरल्यावरती माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याकरता मी टॅक्सीवाल्याला प्रश्न विचारला, श्रोते हो, काय तुम्हाला असं जायचे, किती होतील? त्याने सांगितलं 500 रुपये होतील. खिशात पाहिलं 10 रुपये. नको थोडा अजून कमी, रिक्षा ऑटो रिक्षावाल्याला विचारूया किती होतील रे घरापर्यंत, असं इतके काय किलोमीटर? 250 रुपये होतील. 10 रुपये खिशात. आता ते काय, बाईक सुद्धा आली, ओला उबेर. त्याला विचारूया, तो म्हणाला 130 रुपये. जमलं पाहिजे सगळं सांगायचं. 10 रुपये जमणार नाही. बाकीचे जे माझ्यासोबत जे तुम्ही आला होतात ना, जे बाकीचे सगळे आले होते ना, त्याला कोणी नातेवाईक आलं होतं न्यायला, श्रोते हो. नातेवाईकांसोबत ते गेले. कोणी मुंबईला उतरल्यावर कोणी लालबागला गेलं, कोणी महालक्ष्मीला गेलं, कोणी प्रभादेवीला गेलं, कोणी गिरगावला गेलं, कोणी अजून कुठे गेलं. पण मी मात्र स्टँडवर बसून वाट बघतोय की असा कोणी दयेचा सागर येईल का की जो मला माझ्या मुक्कामापर्यंत सोडेल. वाट बघतोय मी. काय अर्थ दृष्टांताचा? मुंबईला जाण्यापुरतच पुण्य, बरं का, जाण्यापुरतेच पैसे माझ्या खिशात होते. तिकिटापुरते जे काय 150-200 रुपये तिकीट आहे, ते तिकीट खर्च केल्यावरती मला तो प्रवास करायला मिळाला आणि मी मुंबईला पोहोचलो. एवढंच पुण्य माझ्याकडे होतं. पण मुंबईला गेल्यावरती तिथं काही उपभोगावं असं माझ्याकडे काहीही नव्हतं. तसं श्रोते हो, मनुष्य जन्मामध्ये आपण सगळेजण आलो तेवढं आपण पुण्य केलेलं आहे. एवढं पुण्य आपण केलेलं आहे म्हणून मनुष्य जन्मामध्ये आपण आलो. पण मनुष्य जन्मामध्ये येऊन मनुष्य हा देह धारण केल्यानंतर जर आपण तत्वमसी, बरं का, अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा बोध जर आपल्याला झाला नाही, अनुभव आपल्याला जर आला नाही, तर आपण मनुष्य जन्मात येऊन सुद्धा काहीही करू शकलो नाही. मुंबईला तर मी गेलो, बरं का, पण उपयोग काय? माझ्या खिशातच 10 रुपये. तेवढं पुण्य माझ्या खिशात नाही म्हणून मी इतरत्र कुठे माझ्या घरी जाऊ शकलो नाही. लालबाग, महालक्ष्मी, म्हणजे हा परवानचा विषय म्हणून स्थळ सांगते मी आपल्याला. जीव चौपाटी म्हटलं नाहीये मी. जीव चौपाटी म्हणजे विषय आहे, विषय सुख आहे ती. श्रोते, मला आपल्याला सांगायचं आहे की मनुष्य जन्मात येण्यापुरतच आम्ही पुण्य केलं. पण मनुष्य जन्मात आल्यानंतर जे करायला पाहिजे ते जर आपण केलं नाही, श्रोते हो, तर मनुष्य जन्म मिळाल्याचा काही उपयोग झाला नाही हो, बरं का. फक्त आपण म्हणत बसलो की सगळ्यांपेक्षा आम्ही श्रेष्ठ, कारण आम्ही मनुष्य जन्मात आलो. पण केलं काय महाराज? केलं काय? म्हणून बघा, सगळ्यांना अनुभव काय आहे? आपण मनुष्य जन्म सगळ्यांना अनुभव काय आहे? आता अगदी चालू अनुभव की मी देह आहे. काय अनुभव आहे? मी देह आहे. आता उदाहरण द्यायचं, माझा आवाज बसलाय, खोकला झालाय, सर्दी झाली आहे. कोणाला झालाय हो खोकला? मला झालाय का? नाही, देहाला झालाय. बरं का, जर तो देहाला झालाय ह्याचा अनुभव जर मला असता, मला माहितीये पण अनुभव नाहीये, तो जर अनुभव असता तर त्याचं मला दुःख झालं नसतं. श्रोते हो, टेंबे स्वामी महाराजांना दिवसाला 100-100, 150-150 वेळेला शौचाला जायला लागत असे. मूळ व्याधीचा त्रास, रक्त पडायचं. श्रोते हो, त्यांच्या शिष्याने विचारले, एवढ्या सिद्धी आहेत तुमच्याकडे महाराज, तर एखादी सिद्धी उपयोगात आणून तो त्रास तुम्ही बरा करू शकता ना, किंवा वैद्याला बोलवू का? शिष्याने विचारलं. तर टेंबे स्वामी महाराज म्हणाले, त्रास झाला कळला मला तर बोलवेन ना, मला जाणवतच नाहीये मला त्रास होतोय. देहधर्म म्हणून मी जातोय शौचाला, ते विधी करण्याकरता मी देहधर्म म्हणून जातोय. पण मला त्याचं काही जाणवत नाही, कारण मी ब्रह्मानंदात तल्लीन आहे. मी म्हणजे देह नाही. श्रोते हो, आपल्याला सगळ्यांना असं वाटतंय श्रोते हो की मी देह आहे. बरं का, उपाधी लावताना सुद्धा लावतो मी कीर्तनकार, मी कीर्तनकार, मी ऍडव्होकेट, मी डॉक्टर.
अजून मी कोणी त्यातला श्रोते हो. उपाधी हा आनंदाचा विषय नाहीये. बघा नीट आहे का आपल्याला कळेल. मी कीर्तनकार किंवा मी डॉक्टर, मी वकील किंवा अजून काय असेल उपाधी, मी इंजिनियर, मी सीए, त्याची जी पुढची उपाधी असते ना तो आनंदाचा विषय नाहीये. लक्षात घ्या. इंजिनियर असण्याचं कौतुक नाहीये, त्यातला मी महत्वाचं आहे. मी इंजिनियर आहे बरं का, मी कीर्तनकार आहे. काय समजलं? त्यातला मी जो आहे ना तो आनंदाचा विषय आहे. म्हणून आपण काय समजतो प्रत्येकाला, मी देह आहे. काय जेवला, काय प्यायला, देह. कधी झोपला, कधी उठला, देह. किती वय हो तुमचं? आपण विचारलं एखाद्याला, म्हणाले 75 ओलांडली. कुणी ओलांडली? देहानं ओलांडली, जीवानं नाही ओलांडली. जीव तर अमर आहे. बुवा आलाचा तर जरा जेवून जावो, जेवून जावो. छान गोड गोड केलाय, जेवून जा. नाही हो, गोड खाल्लेलं चालत नाही. कोणाला चालत नाही? देहाला. नाही तो चाललाय माणूस पण जरा काळा आहे हो. कोण काळा आहे? देह काळा आहे. जीवाला, आत्म्याला, ब्रह्माला रंग नाही, रूप नाही, काही नाही. मी पुढच्या श्लोकात सगळं मी सांगणार आहे. फक्त पार्श्वभूमी तयार करतोय मी जेणेकरून आपल्याला पुढचा श्लोक समजावा म्हणून. तिथून काय अनुभव? मी देह. काय खातो पितो? देह. कधी उठतो, कधी झोपतो? देह. सगळं दुःख काय काय आहे ते मी देह म्हणूनच. माणूस रडतो का हो? एखादा व्यक्ती गेला बघा, हे निरूपणामध्ये बोलणं सोपं आहे, पण एखादा व्यक्ती गेला, देवाघरी गेला की सगळेजण रडतात. का रडतात माहितीये का? रडणे हे दुःखाचं कारण आहे. रडला एखादा व्यक्ती, माणूस, मनुष्य रडला की समजायचं हा अज्ञानी आहे, दुःखी आहे त्याला. कारण देह कसा आहे माहितीये का? पिंड उसना आणीला पाचाचा. हा आपला नाहीये देह. एकदा ही गोष्ट आपली नाही म्हटल्यावरती सुख आहे की दुःख आहे? मला सांगा. सुख आहे. ही गोष्ट माझी नाहीच हे एकदा आधीपासूनच मला माहिती असेल किंवा जर कळलं तेव्हापासून दुःख व्हायचं कारणच नाही देहाबद्दलचं. म्हणून काय म्हटलंय शास्त्रकारांनी? पिंड उसना आणीला पाचाचा. पिंड हा देह उसना आणला कोणाकडून? पाचाचा. पाच म्हणजे पंचमहाभूत. श्रोते हो, पंचमहाभूतांकडून आपण हा देह काय आणलाय? उसना आणलाय. आणि जी गोष्ट आपण उसनी आणतो ती कधी ना कधीतरी परत करावी लागते. कोणाला 20व्या वर्षी, कोणाला 40व्या वर्षी, कोणाला 60व्या वर्षी, कोणाला 80व्या वर्षी, कोणाला 100व्या वर्षी, पण परत कधी ना कधीतरी करावी लागतेच. कारण आपण उसनी आणली आहे. कुणी आणली आहे उसनी? आपण म्हणजे जीवाने आणली. आपल्या जीवाने आणली आहे. हा देह उसना आणलाय. प्रारब्धाप्रमाणे जेवढं असेल तेवढं जगायचं श्रोते हो. एक दिवशी हा देह देऊन टाकायचा पंचमहाभूताला जेव्हा ठरलेल्या दिवशी. श्रोते हो, म्हणून सततचा अनुभव आहे मी देह. म्हणून शंकराचार्यांनी, आद्य शंकराचार्यांनी आपल्याला हे स्मरण व्हावं, म्हणजे आता जे आपल्याला स्मरण आहे मी देह आहे हे निवृत्त होऊन मी नक्की कोण आहे बरं का त्याचं स्मरण व्हावं याकरता ब्रह्मप्रातस्मरणाचे श्लोक लिहिले बरं का. शंकराचार्यांनी बरंच भाष्य केले याच्यावरती. त्यातला एक श्लोक सांगतो आज निरूपणाकरता, म्हणजे आपल्याला हा मुद्दा स्पष्ट करता येईल. शंकराचार्य म्हणाले आपल्याला अनुभव काय येतोय सगळ्यांना? मी देह आहे, पण मी देह आहे हा निघून जावा, जो काही संबंध आहे निघून जावा याकरता श्लोक लिहिला. सकाळी उठल्याबरोबर कशाचं स्मरण करायचं याचा ब्रह्मप्रातस्मरणाचा श्लोक लिहिला. आचार्य म्हणाले प्रातस्मरामि हृदि संस्फुरतात्मतत्त्वम्, प्रातस्मरामि हृदि संस्फुरतात्मतत्त्वम्, सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयम्, यत् स्वप्न जागर सुषुप्तिम् अवैति नित्यम्, तत् ब्रह्म निष्कलम् अहम् न च भूत संग्रह. आचार्य शंकराचार्य महाराज की जय. भगवान शंकरांचं मंदिर आहे, त्यामुळे शंकराचार्यांचा श्लोक श्रोते हो मंदिरामध्ये झाला पाहिजे निरूपणामध्ये. असो, शंकराचार्यांनी काय सांगितलंय? सकाळी उठल्याबरोबर कशाचं स्मरण करायचं? आम्ही कशाचं करतो? चहा झालाय का?
आज नाश्त्याला काय, जो कुठलाही नाश्ता असेल त्या दुकानामध्ये शेव छान मिळते, तुम्हाला माहितीये कारण 4 वेळा आधी बघायला येऊन गेला ती आणा बरं. ह्या पद्धतीनं असो, ह्या पद्धतीनं सकाळी स्मरण कशाचं, प्रत्येकाच्या घरी ह्याच स्मरण. पण कशाचं स्मरण करायला सांगितलंय श्रोते हो? अहो इतर घरात दुसरे कुठले दृष्टांत देण्यापेक्षा कीर्तनकाराने स्वतःच्या घरातला दृष्टांत द्यावा श्रोते हो. म्हणून एक गंमत सांगतो मी आपल्याला. सकाळी कसं कसं स्मरण असतं, डोक्यामध्ये कशा गोष्टी येतात. माझं बालपण श्रोते हो रत्नागिरी जिल्हा नाटेगाव जैतापूर जवळ 5वी पर्यंतचं शिक्षण तिथं झालं. 6वी पासून डोंबिवलीला. तर पूर्वी म्हणजे जसं 15-20 वर्षांपूर्वी म्हटलं तर पूर्वीच म्हणावं लागणार बरं. आता काळ बदलत इतका बदलत चालला. तर आजी माझी बघा काय दृष्टांत आहे आपला. कशा करता प्रातःस्मरामी, सकाळी उठल्याबरोबर कशाचं माणूस स्मरण करतो. आजी म्हणजे जेवण करण्यामध्ये अगदी उत्तम गृहिणी. इतकी गृहिणी की विना मोबदला गावामध्ये जाऊन 400-400, 500-500 माणसांची जिरबी बरं का काढायची विना मोबदला. का माझ्याकडे जे काही असेल त्याचं ज्ञान, त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे बरं का. थोडं दोन हे होतं ते डिलीट करावं पण करण्यामध्ये सगळं उत्तम बरं का. कारण माझा उपयोग जीवनाला झाला पाहिजे, समाजाला झाला पाहिजे. आमचे गुरुजी गुरुदादा सांगतात माणसांचा 5-5 बंगला असतो, 5-5 मजली बंगला असतो. पहिल्या मजल्यावर पार्किंग, दुसऱ्या मजल्यावर 10 रूम, तिसऱ्या मजल्यावर ग्रंथालय, चौथ्या मजल्यावर अजून काय, 5व्या मजल्यावर टेरेस. राहतो कोण? मी, माझी बायको आणि कुत्रू. हे काय मजा आहे काय? त्याचा उपयोग काय समाजाला? जबाबदारी आहे प्रत्येकावर. म्हणून उपयोग व्हावा माझ्या कलेचा. आणि पूर्वी असं होतं की काही जर करायचं असेल घरामध्ये, काही कार्यक्रम असेल, काही विधी असेल, पूजा असेल, तर कुठलाही पदार्थ किंवा काही पंचपक्वान्न असेल काय आणायचं तर बाहेरून आणायचं नाही. करणाऱ्या तशा गृहिणी स्त्रिया घरात होत्या, त्या सांगायच्या काही आणू नका. आजही अनेक जण सांगतात, काही जण सांगतात आणू नका, मी येणं करणारी त्यापेक्षा त्याचे ते काय चिन्हाचे पैसे मला द्या. असं अजूनही काही जण सांगणारे असतात माऊली वगैरे. तसे 4-5 पाहुणे मंडळी यायचे होते. आजच्या दिवशी कळलं येणार आहे म्हणून आजीनं ठरवलं श्रीखंड करायचं बरं का. मग ते दूध आणायचं, विरजवायचं, चक्का करायचा, ते पहिले लटकवून ठेवायचं. सगळं काही मला माहिती नाही कसं आहे ते, पण साधारण जिथपर्यंत झेपते तिथपर्यंत बोलायचं. ते टांगून ठेवायचं. सगळं ते पाणी निघून गेलं आंबट वगैरे सगळं की चक्का तयार झाला सकाळी की झालं श्रीखंड तयार. सोपं करायचं, साखर घातली आणि ह्या पद्धतीने सगळं ते करून घेतलं. गोठ्यामध्ये माहिती आपल्याला ते लटकवून ठेवलं. आणि सकाळी साधारण 5-5:30चा सुमार त्या सकाळच्या वेळेला प्रातःस्मरणाला श्रोते हो डोळे किलकिलेच आहेत आजीचे, पण किलकिल्या असलेल्या डोळ्यांनी आणि बुद्धीने विचार करणं सुरू आहे. चक्का तयार झाला असेल. आपण काय शिकतोय? श्रीखंड शिकत नाही आहोत. आपण शंकराचार्यांचा हा श्लोक शिकतोय. शंकराचार्य म्हणाले असे चक्के बिक्के नाही सकाळच्या वेळेला स्मरण नाही, त्याचं नाही करायचं. सकाळी स्मरण कशाचं करायचं? प्रातःस्मरामि हृदि संस्फुरतात्मतत्त्वम्. तुला चालवणारं एक तत्व श्रोते हो, त्याला ब्रह्मतत्व असं म्हणतो. ते आत्मतत्व तुझ्यात आहे. हृदि संस्फुरतात्मतत्त्वम्. म्हणून आपल्याला अनुभव काय येतो? मी आता बोलतोय, मी आता ऐकतोय. अशी सतरंजी आहे, सतरंजी आता घातली आहे बरं का. हिची त्याला ते काय होईल तेव्हा मी उठतोय बरं का जागेवरून. म्हणजे काय? मी 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 हे जे स्फुरण आहे हे कशामुळे आपल्याला? हृदि संस्फुरतात्मतत्त्वम्. आतमध्ये असं काही तत्व आहे भगवंताने व्यवस्था करून ठेवली आहे, त्याच्यामुळे आपल्याला मी 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 अशी जाणीव. मी म्हणजे इथे आता जे मी म्हणतोय ते अहंकार नाही बरं का. मी म्हणजे जाणीव श्रोते, जाणीव. मग ते आत असणारं तत्व कसं आहे? प्रत्येकाच्या मध्ये ते प्रत्येकामध्ये ते कसं आहे? तर पुढच्या वेळी केलं सत चित सुखम
परमहंस गतिं तुरीयम् सच्चित सुखम. सच्चित सुखम, सच्चिदानंद असं येते तत्व. सच्चित सुखम उत्तम असणारं तत्व, सच्चिदानंद म्हणजे आनंद देणारं असं तत्व आपल्यामध्ये आहे. एकदा का आनंद देणारं तत्व आपल्यामध्ये आहे कळलं की दुःख काही हो, हे माझं दुःख नाहीच, हे देहाला असणारं दुःख आहे, हे एकदा कळलं की श्रोतेहो सच्चित सुखम जे लिहिले आचार्यांनी ते आपलं स्पष्ट झालं, अनुभवून झालं. आता आपण बोलतोय पण माझ्यापासून सगळ्यांपर्यंत हे कोणीच अनुभवलेलं नाहीये. श्रोतेहो लक्षात घ्या, सच्चित सुखम हे सच्चिदानंद रूप आहे आणि ते कुणी अनुभवलंय, कुणीतरी अनुभवलं असणार ना. सच्चित सुखम पुढे म्हटलं परमहंस गतिं तुरीयम्. परमहंस गतिं म्हणजे काय, तर परमहंस गतीला पोचलेले तत्ववेत्ते, जपी तपी संन्यासी संत बरं का, म्हणजे नामदेव महाराज, तुकाराम महाराज, समर्थ, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, चोकोबा, गोरोबा, एकनाथ महाराज, सगळे संत, मीराबाई, तुलसीदास, याला काय एका शब्दात फक्त शंकराचार्यांनी व्यक्त केलं काय, परमहंस गती. बरं का, म्हणजे हे सगळे संत, यादी फार मोठी आहे संतांची, परिसा भागवत, सगळे संत. परमहंस गती म्हणजे परमहंस गतीला पोचलेले, ज्यांना कळलं की तो आणि मी वेगळा नाही. परमहंस गतिं तुरीयम्. श्रोतेहो पुढची ओळ तिसरी, आचार्य म्हणाले यत् स्वप्न जागर सुषुप्तिं अवैति नित्यम्. बघा तीन अवस्था सांगितल्या, प्रत्येकाच्या ठिकाणी येते, आपण इथे जाणू शकतो. यत् स्वप्न जागर सुषुप्ती, तीन अवस्था. स्वप्न, जागर म्हणजे जागृती आणि सुषुप्ती झोप. विचारतात सकाळी उठल्यावरती बुवा झोप झाली का, दुपारी झोप झाली, बुवा झोप झाली का, किंवा आपल्याला विचारलं झोप झाली का, आपण काय म्हणतो झोप झाली असेल तर हो, नाही झाली असेल तर नाही. पण सर्वसाधारण 90% आपण निरूपण पुढे पुष्टी करण्याकरता उत्तर झोप झाली. झोप झाली हे जाणलं कोणी, झोप झाली हे जाणलं कोणी. आई वगैरे विचारते बघा लहान मुलाला किंवा आहे, बाळा झोपलास का, तो उत्तर देतो हो झोपलो. झोपला असेल तर हो कसं म्हणेल सांगा. जो झोपलेला आहे माणूस तो हो म्हणणारच नाही, हो हो झोपलो झोपलो असं नाही होणार. श्रोतेहो मी झोपलोय बरं का, म्हणजे काय, ही एक अवस्था. जाणलं कुणी सांगतो पुढच्या ओळीत. हे झालं सुषुप्तीच्या बाबतीत. जागृती, मी आता तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझ्याकडे बघताय, तुम्ही माझ्याशी बोलताय, आपण एकमेकांशी संवाद साधतोय कीर्तनाच्या माध्यमातून. जागृतीतून आपण आता हे जाणतोय कोण, मी तुमच्याकडे बघतोय, तुम्ही माझ्याकडे बघताय, हे जाणताय कोण. श्रोतेहो ही दुसरं. आणि स्वप्न, स्वप्न पडतात, कोणती पडतात सांगू नका आता, एकमेकांना घरी सांगा. हो काका दिसले होते स्वप्नात, जाणलं कुणी. यत् स्वप्न जागर सुषुप्तिं अवैति नित्यम, नित्य जाणतो. या तिन्ही गोष्टी जाणतं कोण, तर चौथ्या ओळीत उत्तर दिलं आमच्या आचार्यांनी. तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संकः. जय जय रघुवीर समर्थ. हे जाणलं कुणी. यत् स्वप्न जागर सुषुप्तिं अवैति नित्यम, तीनही अवस्थेमध्ये जाणलं कुणी. तत् ब्रह्म, ब्रह्म म्हणजे तो भगवंत आपल्यामध्ये आहे. प्रातस्मरामी हृदय संस्फुरत आत्मतत्व असणार ते आत्मतत्व, ते ब्रह्मतत्व जाणताय. मी झोपलो, मी जेवलो, मी खाल्लं, मी उठलो, मी स्वप्न पाहिलं, मी आता तुमच्याशी बोलतोय, हे जाणलं कोणी. तत् ब्रह्म, त्या ब्रह्माचं वर्णन केले पुढे. ते ब्रह्म कसं आहे तर सच्चित सुखम आपण पाहिलं, पण तत् ब्रह्म निष्कलम अहम बरं का, म्हणजे अवयव नसलेलं बरं का. ब्रह्माला अवयव नाही बरं का, आकार नाही का. ब्रह्म म्हणजे कोण, भगवान. त्याला आकार कुठे आहे, सर्वत्र तो आहे ना. तुमच्यात आहे, लाकडात आहे, ऑर्गनमध्ये, माईकमध्ये, माझ्यात आहे. आकार कसा ठरवणार, आकार नाही त्याला. म्हणून निष्कलम अहम न च भूत संगः. न च भूत संगः म्हणजे पंचमहाभूतांनी ब्रह्म बनलेलं नाही. ब्रह्म म्हणजे स्वतंत्र भगवान, हा विषय आहे, परमात्मा. पंचमहाभूतांनी बनलेलं फक्त आपलं शरीर आहे. आणि तीच चूक आपण करतो की मी शरीर आहे, मी ते आहे,
तर मी देह नसून मी कोण आहे? तद ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संगाः. म्हणून मग उद्यापासून बुवा सकट बरं का, सकाळी उठल्याबरोबर कशाचं स्मरण करायचं? प्रातस्मरण. सगळ्यांना काय हा श्लोक पाठ होईल? काही पुस्तकांमध्ये तो सापडतो श्लोक, आचार्यांची असतील पुस्तकं, पण श्लोक सगळा तरी पाठ नाही झाला, कोणी शिकवला नाही तरी सुद्धा एक 2-3 शब्द सांगतो. नाहीतरी कीर्तन रेकॉर्ड होत आहे, ते युट्यूबवर जाणार आहे, कीर्तन मागवून पण आपण ऐकू शकता. ही काही स्वतःची लगेच ऍडव्हर्टाईज करत नाही मी चॅनलची बरं का, पण आपल्याला माहिती करता सांगितलं फक्त. तर 2-3 शब्द सांगतो, ते लक्षात ठेवा, नाहीतर मग ऐका. श्लोक आहे प्रातस्मरामि विसंस्फुरदात्मतत्वं सच्चित् सुखं परम हंसगतिं तुरीयं यत् स्वप्न जागरण सुषुप्तिं अवैति नित्यं तत् ब्रह्म निष्कलम अहं न च भूत संगाः. यातले 2-3 शब्द मी फक्त आपल्याला सांगतो जोडून, ते फक्त सकाळी उठल्याबरोबर 3दा बरं का. डोळे उघडले, दात घासण्याच्या अगोदर अंथरुणावर बसून ते म्हणायचे. कारागृहे बसते लक्ष्मी काही जण अजून म्हणतात, लक्षात घ्या. त्यावेळीच ते म्हणावं काय? तर प्रातस्मरामि अहम ब्रह्म. बरं का, सकाळी उठल्याबरोबर मी कोण आहे? अहम, मी ब्रह्म आहे. मी सांगतो आपल्याला असं पाठवून म्हणा, 3 वेळा म्हणा. प्रातस्मरामि अहम ब्रह्म म्हणा. प्रातस्मरामि अहम ब्रह्म. प्रातस्मरामि अहम ब्रह्म. याचा परिणाम काय होईल? असं रोज आपण सकाळी उठल्याबरोबर म्हटलं. आता तर आपल्याला ब्रह्माचा अनुभव येणार नाही हे म्हटल्यावर, पण पुढचा जन्म देत असताना आपली वासना आणि आपला प्रारब्ध हे भगवंताने तपासून ब्रह्मदेव विचार करेल, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. एक 10-15% का होईना त्या अनुभवात जाण्याचा ह्या जीवाने प्रयत्न केला. 2-4 या जन्मानंतर असा मी ह्याला जन्म देतो की फक्त प्रातस्मरामीच कशाला मी ब्रह्म म्हणेल, कायम म्हणेल टेंबे स्वामी महाराजांसारखा की मी ब्रह्म आहे. श्रोते हो, मी ब्रह्म आहे हे तो सारखं म्हणेल, लक्षात घ्या. म्हणून मी ब्रह्म आहे, मी दुसरं तिसरं कोणी नसून मी तो भगवंतच आहे बरं का. आणि मी एकदा भगवंत आहे हे एकदा माणसाला कळलं की माणूस वाईट प्रवृत्तीला, कोणाचा राग, लोभ, रुसवा, फुगवा कशाला करेल? सगळेच हेही भगवंतच आहे, हेही भगवंतच आहे बरं का. सगळेच भगवंत, सगळेच ब्रह्मस्वरूप आहेत. मग कोणाचा राग? म्हणून संतांमध्ये राग लोभ का नव्हता माहितीये का? म्हणजे संतांमध्ये पण नव्हता, पण संतांना आपल्याबद्दल फक्त दया का होती? संतांना माहिती होतं, त्याचा अनुभव आलेला होता. म्हणून सर्व संत समर्थ तुकोबा म्हणायचे सगळ्यांचं कल्याण होऊ दे का, सगळे माझ्यासारखेच आहेत. संत काय म्हणतात? सगळे माझ्यासारखेच आहेत. आणि आपण काय विचार करतो? माझ्यासारखा मीच, दुसरा कोणी असू शकत नाही, सगळेच सारखे आहेत बरं का. मग कोण श्रीमंत, कोण गरीब याचा विषयच येणार नाही, याचा विचारच येणार नाही. सगळेच ब्रह्मतत्व आहे सगळ्यांकडेच, फक्त ते अनुभवायचं एक विशिष्ट प्रक्रिया करून. मग याची आठवण का नाही हो आपल्याला? म्हणजे ही आठवण करून देण्याकरता ब्रह्मचिंतन कीर्तनमाला आहे असं म्हटलं तरी चालेल, पण हे आपल्याला आठवत का नाही हो? संतांना तसं हे स्फुरलं, जाणवलं, अनुभवायला आलं, तसं आपल्याला आता जाणवत का नाही मी ब्रह्म आहे? श्रोते हो, आपण 83,99,999 इतके जीवातून फिरून आलो बरं का. माणसाला कालचं लक्षात राहत नाही. अहो किती युग, किती वर्ष, किती हजारो लाखो कोट्यावधी वर्ष असतील. 83,99,000 मुंगी कधी झालो असतो आपण, कधी सरडा झालो असतो, कधी वाघ, कधी सिंह. मग त्या आठवणीत माणूस राहतो बरं का. गंमत म्हणून नाही, पण आपल्याला सांगतो मी आपल्याला काय त्याची मीमांसा केली आहे गर्ग महामुनी. म्हणजे अभ्यासाला गुरु शिकवायचे हे सगळं शिकवतात तेव्हा अगदी हसायला येतं, अशी गंमत आहे त्यामध्ये. हसायला येतं म्हणजे काय की काय आपण असं वाटतं म्हणून हसायला येतं. त्या शास्त्रावर हसायला नव्हे, आपल्याला हसायला येतं का? तर बघा काही माणसांना मनुष्य देहात असतात ते, पण ते असे डोळे वटारून बघायची काही जणांना सवय असते का, कधी ना कधी ते म्हैस होते, डोळे वटारून बघतात. काही जण माणसं आयत अवस्थ फक्त, कष्ट करायला नको, कधी ना कधी ते पाल होते, येते भिंतीवरून टप
करू घेऊन जाते. विनोद म्हणून सोडून द्या, पण अशा वेगवेगळ्या आठवणीत तो रमलाय. कोण रमलाय? जीव रमलाय. त्याला त्याचा स्मरण आहे. कधी कधी दात ओठ चावून माणूस रागारागाने बोलतो, कधीतरी अस्वल होता, सिंह होता, वाघ होता. तो 83 लाख कवडलं किती प्रजाती फिरून आलो आपण. 84 लक्ष आपण आता जो आपल्याला मिळालाय 83,94,999 इतकं सगळं भोगून आलोय आपण. हा एकच असा दुर्लभ आहे मिळालेला. ह्याच्यानंतर जर वासना तशी चांगली झाली तर आपल्याला परत मनुष्य मिळाला तर लगेच ह्याच्यानंतर गेल्यानंतर घाबरू नका. ह्याच्यानंतर लगेचच मिळाला तर नाही तर परत 83,99,999 करायचे आणि मग यायचं. म्हणून समर्थांच्या मनाच्या श्लोकातला श्लोक आहे, मना वासना वासुदेवी वसुदेव. बरं का, जाऊन बघा मनाच्या श्लोकात. समर्थ म्हणतात वासना अशी ठेवा ह्या जन्मात, मना वासना वासुदेवी वसुदेव. वासुदेवी म्हणजे वासुदेव म्हणजे भगवान, गोपालकृष्णाचं नाव. त्या देवाला भगवंताला आणून त्या वासनेवरती ठेवा. कारण पुतनेचं पाहिलं की पुतनेला 2 वासना झाल्या. बळीराजाची ती मुलगी रत्नप्रभा रत्नावली, त्यांच्याला पण ऐकलं. तिनं वासना काय केली? भगवंताला मी दूध पाजेन. वामन अवतार होता आलेला 5 वर्षाचा बटू. आणि एक वासना झाली तेव्हा भगवंताने त्रिविक्रम रूप धारण केलं आणि बळीराजाची झाली. कधी ती पाहिली याच भगवंताला मी विष देऊन मारेन. 2 वासना झाल्या. पहिली वासना त्यातल्या त्यात बरी होती, दूध पाजेन. किमान पुतनेच्या पोटी भगवान जन्माला आले असते. कारण जी वासना होती पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावरती राहते, लक्षात घ्या. पण पुढची विष देऊन मारेन टाकेन असं म्हटल्यावरती सगळं एडिट करावं लागलं भगवंताला. बदललं सगळं. श्रोते हो, ठरवलेलं होतं ते. म्हणजे जी आपण वासना करू ती कशी असू दे, समर्थ म्हणतात त्या वासनेवर काय करा? मना वासना वासुदेवी वसुदेव. लक्षात घ्या. तिथे नेऊन भगवंताला ठेवा. भगवंताला त्या वासनेवर नेऊन ठेवलं मग ती चांगली असो अथवा वाईट असो ती उत्तमच होईल. याची जबाबदारी त्याची राहते आणि पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा त्याची राहते. म्हणून आपण काय वासना ठेवायची? उद्यापासून प्रातस्मरामी अहम ब्रह्म. काही ब्रह्मतत्व कसं आहे? हे ब्रह्मतत्व अनुभवण्याकरता अनेक वेगवेगळ्या संत सत्पुरुषांनी काय काय प्रयत्न केले. ती ब्रह्मविद्या ही विद्या आहे, लक्षात घ्या. येईल पुढच्या निरूपणामध्ये. ती प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं साधन हे आपण उद्याच्या पूर्वरंगामध्ये बघूया. आज एवढंच लक्षात ठेवायचं की हा देह आपल्याला मिळालेला अतिशय बहुमोल शरीर श्रोते हो. आपण असं काही आपण काही पुण्य मगाशी आपण मी आपल्याला सांगितलं की आपण पुण्य केले म्हणून तर मनुष्य देह धारण केला. फक्त त्याचा उपयोग करूया त्या क्षमतेचा. बरं का, जो मिळालाय देह आपल्याला त्या क्षमतेचा उपयोग करूया श्रोते हो. म्हणून आपण असं काही पुण्य केले म्हणून ब्रह्मचिंतन ऐकण्याकरता का असेल, ब्रह्माचा जो येईल नाही ही पुढची गोष्ट, पण आपण ऐकण्याकरता इथे सगळेजण आलात श्रोते हो. अजून येणार आहात. हा बोला. ह्या पद्धतीनं थोडी गंमत, या पद्धतीनं भरपूर आपण असं काही पुण्य केलं म्हणून आपल्याला परब्रह्माची कृपा झालेली आहे श्रोते हो. तुझ्याच्या पूर्वरंगात बघूया. ज्यांनी हा अनुभव सांगितला अशा समर्थांचं चरित्र आजपासून आपण बघूया. समर्थ रामदास स्वामी महाराजांचं. म्हणून पूर्वरंग अभंगामध्ये आमचे समर्थ म्हणतात, आम्ही वसती केली आम्ही वसती